अगतम गतम सुस्वागतम तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी आज कालचा अनुभव तुमच्या समोर घेऊन घेणार आणि प्रत्येक हाच अनुभव तुमच्या समोर मी सांगत आहे. तर हा सगळ्याच्या जीवनामध्ये रिलेशनशिप आहे. प्रत्येक सगळं ऍडजस्ट होतो. आपण किती बी कोणाच्या नाडापर्यंत हात घातला ना ते तो हात आपला कोडच निघत असतो. कारण की असं वाटतं आपण एका टायमाला आपण मित्र असो मैत्रीण असो सारा प्रत्येक ठिकाणी आपण असतो. पण प्रत्येक असल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो मी आपण वेगळ्या ठिकाणी टाकलं जातो. म्हणजे आपल्याला किंमत देत नाही. एखादा मोठं कार्यक्रम असलं की आपण त्याला मध्ये भाव देत नाही. आपण जोपर्यंत त्याचं काहीतरी करत असतो समजा त्याच्या पायापासून तर डोकापर्यंत आपण अडचणी त्याच्याच करत असतो. त्याला घर दार सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी आपल्याला मदत करायची आहे ती मदत आपण करत असतो. परंतु तरी सुद्धा ते लोक आपल्याला दूर सोडतात. आता कालचाच माझा एक तुम्हाला अनुभव सांगतो. आमच्या इथे एकलव्य संघटनेचं एक शाखा ओपनिंग होतं आणि ओपनिंग झाल्या ठिकाणी मी अतिशय प्रत्येक ठिकाणी त्याला म्हणजे माझ्या हाताने घरकुल आहे जेवढं माझ्याकडून प्रयत्न झाले तेवढं मी प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा अख्ख्या भिलवाड्यामध्ये मी सर्व जे केलेलं आहे समजा 8 नंबरचा उतारा असो किंवा कोणची मदत असो किंवा दाव दुःख सुख सगळ्या गोष्टी नाव दाखवण्यापर्यंत म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत मी त्याला एवढी मदत करून सुद्धा त्यांनी एवढ्या सर्व भिलवाड्यामध्ये मला एकंती टाकलं. कारण की तुम्हाला सांगतो मी एकले असं त्या टायमाला तुम्हाला ते तुमचा दोष नाही येतो. कारण की ते तुमच्यावरती खेकडा प्रवृत्ती एक खेकडावरती गेला का दुसरा खेकडा खाली खाण्याचा प्रयत्न करत असतो. एक खेकडावरती गेला का दुसरा खेकडा त्याला खाली वाढण्याची अशी प्रवृत्ती. कारण त्याचे विचार तुमच्याविषयी काही कुविचार आहे. माणूस जर मोठा असेल तर विचारांना मोठा असताना विचारांना त्याची प्रगती होत असते. त्याचे विचार चांगले असले ना तर तुम्हाला सांगतो मी निंदाकाची घेर असावी शेजारी म्हणजे निंदा करणारे माणसं आपल्या अवतीभोवती पाहिजे. तर तुम्हाला सांगतो मी असे जर लोक जर तुमच्या जीवनामध्ये निगडीत असतील असे लोक जर तुमच्या सोबत करत तर मनाला वाईट वाटत असतं आपल्याला. पण वाईट लागून घेण्याची कोणतीही गरज नाही. कारण कोणतीही गरज नाही तुम्हाला वाईट वागून घ्यायची मनाला लावून घ्यायची. जर आपण असे वाईट लावून घ्यायचा प्रयत्न जर केला तर आपण डिमोटिवेट होतो. मग त्याचं तुम्हाला खरं जे कसं सांगतो मी शेवटच्या सीमा हा शब्द लय महत्वाचा आहे. जर आपल्याला असे लोक एका लाखो लोकातून आपलं एक मोठा समूह जर आपल्याला एकला वेळ करत असेल ना त्याचा अर्थ एकच होतो आपण त्यांच्या पुढं 2 पावलं पुढं आहोत. आपण 2 पावलं त्यांच्या काय आहेत पुढं आहेत म्हणून ते लोक आपले करतात. त्याच्या एकाचा अर्थ आहे. तर व्हिडिओ तुम्हाला जर नक्कीच आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र जय एकलव्य जय भारत.